मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण 30 साइज मध्ये कटोरी ब्लाउजचं परफेक्ट कटिंग बघणार आहोत। गळा आपल्याला कशा पद्धतीने मोजायचा असतो, कटोरी आपल्याला कशा पद्धतीने मोजायची आहे, संपूर्ण आणि सविस्तर भाषेमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। सर्वात आधी आपण अस्तरची कटिंग बघणार आहोत, नंतर आपण ते ब्लाउज पीसावरती ठेवून कसं कट करायचं आहे संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे। हे पहा, बघू शकता इथे अस्तर आहे, ओपन करून घ्यायचं आहे, पूर्ण व्यवस्थित आपल्याला इथे घडी करून घ्यायची आहे, एकसारखी व्यवस्थित घडी करून घ्या। हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे, हे पहा लक्षात घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने इकडच्या बाजूला घडी टाकून घ्यायची आहे, ही म्हणजे आपली पूर्ण बंद बाजू झाली पाहिजे, ते लक्षात घ्यायचं आहे। सर्वात आधी आपण ब्लाउजची उंची बघणार आहोत। हे पहा अशा पद्धतीने ब्लाउज ठेवायचा आहे। ब्लाउजची उंची मोजताना नेहमी पाठीच्या भागाची मोजून घ्यायची असते। आता इथे आपल्याला ब्लाउजची उंची मोजायची आहे, बघू शकता अशा पद्धतीने शोल्डरला टेप ठेवा आणि इथं 11.5 भरलेले आहे, त्यामध्ये आपल्याला 1 इंच जास्त घ्यायचं म्हणजे 12.5। लक्षात आलं, वरच्या बाजूला अर्धा इंच लागतं आणि खालच्या बाजूला आपल्याला अर्धा इंच लागणार आहे, म्हणून 1 इंच वाढून घ्यायचं आहे। उंची अधिक 1 इंच फक्त लक्षात घ्यायचं आहे। इथे मी 12.5 वरती मार्किंग करून घेते, इथे सुद्धा तुमची मोजून घ्या आणि तीच उंची तुम्ही मार्किंग करून घ्यायची आहे, लक्षात घ्यायचं आहे। आणि 1 इंच उंचीमध्ये 1 इंच वाढ घ्यायला फक्त विसरायचं नाहीये। आता इथे आपण मार्किंग केलं, उंचीचं एक लाईन ओढून घ्यायची अशा पद्धतीने। सर्वात आधी आपण पाठीचा भाग इथे कट करणार आहोत। आता इथे आपल्याला शोल्डरचं मार्किंग करायचं, लक्षात घ्यायचं आहे। हे पहा बंद बाजू आहे, शोल्डर आपल्याला इथे 5.5 ठेवायचं आहे। 30 साइज मध्ये शोल्डर आपल्याला इथे 5.5 ठेवायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे। इथं गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते। आणि जर तुम्हाला तुमच्या ब्लाउजचं शोल्डर जर मोजायचं असेल तर कसं मोजायचं, सोपी पद्धत आहे एकदम। हे पहा, सर्वात आधी काय करा, तयार किती आहे ते बघा, ते महत्वाचं आहे। आता इथे बघा, हे पहा इथे माझं तयार आहे आणि इथे सुद्धा माझं तयार आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। मग काय करणार, मी इथे एक मार्किंग करून घेते, हे तयार झालं, आलं लक्षात। आता इथे आपल्याला शिलाईसाठी सुद्धा अर्धा इंच लागतं, बाहीसाठी आपण अर्धा इंच घेत असतो आणि इथे अर्धा इंचापेक्षा आपण कमी घेत असतो, ते लक्षात घ्यायचं आहे, ते खूप महत्वाचं आहे। हे झालं। आता मी ब्लाउज बाजूला काढून घेते, हे आपलं तयारचं मार्किंग केलं। इथे बघू शकता इथे पाइपिंग आहे आणि इथे आपली बाही जॉईंट आहे, हे लक्षात आलं। आता ब्लाउज मी बाजूला ठेवून घेते। आता शिलाईमध्ये आपल्याला 1/4 इंच पकडावं लागतं। हे पहा इथं 1/4 इंचचं मार्किंग, 1/4 इंच म्हणजे किती, 1 ला 2 लाईनी कमी, लक्षात आलं। आणि गळा रुंदी आपण किती टाकतो, 2.5 इंच। हे पहा इथं मी 2.5 इंचचं मार्किंग करून घेते, ते लक्षात आलं। इथे 2.5 इंचचं मार्किंग करून घेतलं, इथे गळा रुंदी इथे आपण 1/4 इंचचं मार्किंग शिलाईसाठी घेतलं आणि आपलं हे तयार शोल्डर जेवढं भरलं तेवढं इथे मी मार्किंग करून घेतलं, हे आलं लक्षात। आता इथे टेप ठेवायचा आहे, बघू शकता तरी सुद्धा माझं इथे 5.5च भरलेलं आहे, परफेक्ट शोल्डर आहे। 30 साइज मध्ये हे आपण तुम्ही वापरलं तरी सुद्धा चालेल, 5.5 हे परफेक्ट शोल्डर आहे 30 साइज मध्ये, ते लक्षात घ्यायचं। जर कोणाला माहित नसेल तरीही तुम्ही परफेक्ट शोल्डर टाकू शकता 5.5। मग तुम्ही काय करायचं, हे पहा 5.5 टाकून द्या, बंद बाजूपासून इकडच्या बाजूला 5.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि 2.5 इंच गळारुंदी ठेवायची आहे। आता इथे आपल्याला मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं खालच्या बाजूला। हे पहा ब्लाउज व्यवस्थित ठेवा अशा पद्धतीने, बघू शकता इथे, हे पहा खेचू नका, एकदम प्लेन मध्ये फक्त व्यवस्थित ठेवा। हे पहा अशा पद्धतीने, बघू शकता इथे मी अशा पद्धतीने हा ब्लाउज ठेवून घेतलेला आहे। आता इथे काय करायचं, हे पहा एक लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने, किंवा पट्टी ठेवली तरी सुद्धा चालेल। हे पहा एकदम सोपी पद्धत, पट्टी ठेवा। ठेवताना शोल्डर व्यवस्थित ठेवा, हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित आलं पाहिजे, ते लक्षात घ्या। मग नंतर तुम्ही अशा पद्धतीने पट्टी, इथे बघू शकता आपली फिटिंग आहे, इथे इकडच्या बाजूने बाही आलेली आहे आपली, बरोबर इथे फिटिंग आहे। मग काय करायचं, हे पहा व्यवस्थित ठेवा असा ब्लाउज आणि अशी पट्टी ठेवून घ्या, सोप्पा आहे। नंतर शोल्डरला असा टेप ठेवायचा, बघू शकता इथे, आणि एका सरळ लाईनीमध्ये बघून घ्यायचं आहे। 5 माझं इथे तयार आहे, आले लक्षात। हे पहा आता इथे मी काय करणार आहे, 5 वरती मार्किंग करून घेते। हे पहा इथून खाली 5 वरती मार्किंग करून घेते, हे पहा अशा पद्धतीने, आणि एक लाईन ओढून घ्यायची आहे, आलं लक्षात। आता इकडच्या बाजूला आपल्याला एक लाईन ओढून घ्यायची आहे छातीचं मार्किंग करण्यासाठी। आता बऱ्याच वेळा माहित नसतं आपल्याला, नवीन असतो आपण, की छाती कशा पद्धतीने आपल्याला ती मोजायची असते। नेहमी मोजताना काय करायचं आहे, हुकाची बाजू घ्यायचा, मोजायला ते सोपं पडतं, ते लक्षात घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी ब्लाऊज पूर्ण उलटा करून घेतला, व्यवस्थित ठेवा ब्लाऊज, शोल्डरला सुद्धा व्यवस्थित अशा पद्धतीने प्लेन मध्ये ठेवून घ्यायचं आहे। आता इथे लक्षात घ्यायचं आहे, पहा पहिली शिलाईची टिप, जर नवीन असताल त्यांना माहित नसेल तर हे पहा अशा पद्धतीने तुम्ही मार्किंग करून घेऊ शकता, तुमची छाती मोजायला तुम्हाला ते सोपं पडणार आहे, ते लक्षात आलं। आता इथे काय करायचं आहे, पहा पाइपिंग आहे, 1 नंबरचं हुक आहे, आलं लक्षात। मग असा टेप ठेवायचा इथे, हे पहा माझे इथे 7.5 भरतंय, पहिली शिलाईची टिप लक्षात घ्यायचं आहे, पहिली शिलाईची टिप, आलं लक्षात। हे पहा 7.5 इंच, आपण फक्त एकच ब्लाऊजची इथे एकच बाजू मोजलेली आहे, म्हणजे तो आपला चौथा भाग असतो, हा आपला ब्लाऊजचा पूर्ण ब्लाऊजचा आपला हा चौथा भाग आहे, तो लक्षात घ्यायचा आहे। आपले एकच बाजू इथे किती भरली, 7.5, आलं लक्षात। आता इथे बघू शकता 7.5चं मी डबल करते, 15 आलं। आता 15च्या परत डबल केलं, आलं माझं 30, म्हणजे हा पूर्ण ब्लाउज हा 30 साइजचा आहे, तुमच्या हे नक्कीच लक्षात आलेलं असणार आहे। आता इथे किती भरलं, आपलं 7.5 भरलं, आलं लक्षात। इथे मी तुम्हाला खूप सोपं सुद्धा करून सांगितलेलं आहे, ते आलं लक्षात। म्हणजे आपली पूर्ण छाती
30 आहे. आलं लक्षात? आता इथे काय करायचं, ही बंद बाजूपासून इकडच्या बाजूला जेवढं भरलं आपण चौथा भाग, 30चा चौथा भाग 7.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. इकडून इकडच्या बाजूला 7.5 इंचावरती सर्वात आधी ते मार्किंग, कारण की आपण एकच बाजू इथे मोजून घेतली, तुम्हाला दाखवलं 7.5 भरली, तेच मार्किंग. आलं लक्षात? पुढच्या बाजूला कंपल्सरी तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिन पकडायला फक्त विसरू नका, कारण की बऱ्याच वेळा काय होतं, धागे निघतात, आपण नवीन असतो, शिलाईमध्ये कमी जास्त सुद्धा होतं. कंपल्सरी मी सुद्धा पकडत असते 2 इंच शिलाई मार्जिन, कारण की बऱ्याच वेळा काय होतं, कट सुद्धा थोडंसं एका लाईनीमध्ये आपल्याला कट करून घ्यावं लागतं. त्यासाठी कंपल्सरी तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिन ह्यामध्ये पकडायचं आहे. आता इथे आपल्याला आहे असंच मार्किंग खाली ओढून घ्यायचं आहे. एक सरळ लाईन अशीच आहे, अशीच ओढून घ्या, बरोबर परफेक्ट ते पुरून जातं, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. पाठीमागचा भाग आपण इथे कट करत आहोत, बघू शकता. असं ठेवून घ्या, मध्य करून घ्या, इथे 2 इंचा सुद्धा व्यवस्थित इथे मध्य करून घ्या, ते लक्षात घ्यायचं आहे. आता हा कोपरा, पाठीच्या बाजूचा आकार, तुम्हाला जर प्रॉब्लेम चुन्या घोळ जर येत असेल तर 1.25 इंच द्या, नसेल काही प्रॉब्लेम तर 1.5 इंच द्या. आले लक्षात? आता इथे मी 1.25 इंचावरती देणार आहे. हे इथे मी 1.25 इंचावरती मार्किंग करून घेते. आले लक्षात? आता इथे काय करायचं, हे इकडच्या बाजूला असा आकार देऊन घ्यायचा आहे. एकदम सोपं आहे, किंवा ह्या बाजूने दिलं तरी सुद्धा चालेल. जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही इथे देऊ शकता. आता पाठीचा गळा कसा मोजायचा, हे अशा पद्धतीने ठेवून घ्या इथे व्यवस्थित ब्लाऊज तुमचा. आणि गळा मोजताना नेहमी खालून मोजला तरी एकदम असं सोपं पडतं. हे तयार किती आहे तो बघा, 3.5 माझा इथे तयार आहे. हे लक्षात घ्यायचं, 3.5 तुमचा तिथे किती सुद्धा असू द्यात, 3.5 माझा इथे तयार आहे. लक्षात आलं? आता त्यामध्ये 1 इंच वाढून आपल्याला 4.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. लक्षात घ्या, आपल्याला ते शिलाईसाठी लागणार आहे जास्तीचं. 3.5 आहे तर 4.5 वरती डायरेक्टली मार्किंग करून घ्यायचं. नसेल जमत तर 3.5 इंच घ्या आणि वरच्या बाजूला 1 इंच. आले लक्षात? इकडच्या बाजूला गळा रुंदीचं 2.5 इंचावरती वरच्या बाजूला केलं तेच मार्किंग इथे खाली करून घ्यायचं, ते लक्षात ठेवत जा. हे अशी लाईन ओढून घ्यायची, बॉक्स तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. हे इथे सुद्धा. आता इथे गळ्याचा आकार द्यायचा आहे 1.25 इंचावरती. 1.25 इंच म्हणजे किती, 1 ला 2 लाईनी कमी, असं ठेवून घ्या. इथे कोपरा किंवा 1 इंचावरती दिला तरी सुद्धा चालतो, दोन्हीपैकी एक. आता इथे हे अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. एकदम असा व्यवस्थित येतो आकार, ते लक्षात घ्यायचं आहे. हे झालं आपलं व्यवस्थित. आता इथे आपल्याला पाठीचे टक्स, द्यावे लागतात. 2 इंच सोडून द्यायचं आहे. 2 इंच आपण शिलाई मार्जिन ठेवतो ते सोडून द्यायचं आहे. हे असा टेप पकडा, इथे ह्याचा मध्य करून घ्या. इथे हे इथे मध्य आला म्हणजे हे दोन्ही सुद्धा सेम झालं पाहिजे. आलं लक्षात? आता इथे गळा शिलाई करून थोडासा माझा खाली होणार आहे, कारण की इथे माझा 1/2 इंच जाणार आहे, ते लक्षात आलं? आता इथे काय करायचं, हे 4 ठेवते, उभा मी 4 ठेवते, बरोबर होणार आहे माझा. हे अशा पद्धतीने. आलं लक्षात? मग काय करायचं आहे, दोन्ही बाजूने सुद्धा सेम मार्किंग होण्यासाठी काय करायचं, हे कट मारून घ्यायचं आहे इथे. आलं लक्षात? आता इथे सुद्धा पाठीमागच्या बाजूला हे तेच मार्किंग करून घ्या इथे, म्हणजे पाठीमागच्या सुद्धा बाजूला तुम्हाला हे अशी लाईन ओढून घेतली तरी सुद्धा चालेल. लगेच मार्किंग करून घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवत जा नेहमी. आता इथे 1/2 इंच कंपल्सरी द्यावा लागतो सर्व साईजमध्ये, ते लक्षात घ्यायचं आहे. ह्या बाजूला 1/2 इंचचं मार्किंग करून घ्यायचं, ह्या बाजूला 1/2 इंच. आले लक्षात? आता इथे आपल्याला त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. हा झाला व्यवस्थित आपलं पाठीचं भागाचं मार्किंग झालेलं आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे. मी लगेच गळा कट करून घेते. हे इथे गळ्याचा आकार सुद्धा आपला एकदम असा व्यवस्थित आणि परफेक्ट येऊन जातो. हे अशा पद्धतीने. आणि गळ्याची बाजूची पट्टी आपण हुकलू पट्टी सुद्धा वापरू शकतो, ते लक्षात घ्यायचं आहे. इथून मधून बरोबर हे कट करून घ्या. हे इथून मधून बरोबर हे कट करून घ्या. हे अशा पद्धतीने हे सरळ व्यवस्थित आपल्याला इथे कट करून घ्या. आणि ही सुद्धा आपण वापरू शकतो. दोन्ही बाजूंना 2, एक हुक पट्टी आणि एक आपली लूक पट्टी त्यामध्ये निघून जाते. इथे आपला पाठीचा भाग व्यवस्थित कट झालेला आहे, बघू शकता. गळ्याचा आकार सुद्धा आपल्या इथे व्यवस्थित आलेला आहे. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने आकार द्यायचा आहे, ते फक्त विसरत जाऊ नका. आता इथे आपल्याला पुढची बाजू म्हणजे कटोरी कट करून घ्यायची आहे. ब्लाऊजची उंची आहे तेवढी ठेवत जा, पाठीच्या भागासारखी वाढवून घ्यायची नाहीये आपण इथे, कारण की क्रॉसपट्टी सेपरेट काढत असतो, ते लक्षात घ्यायचं आहे. इथे आहे तेवढीच उंची, तुमची किती सुद्धा असू द्यात, आहे तेवढीच उंची. माझी इथे 11.5 आहे तेवढीच टाकायची आहे. 11.5 आहे तेवढीच टाकणार आहे, त्यामध्ये बदल करायचा नाही. इथे 11.5 वरती मार्किंग करून घेते, पुढच्या बाजूला एक 11.5 वरती मार्किंग करून घेते. तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने उंची आहे तेवढीच लगेच मार्किंग करून घ्यायचं आहे. हे मार्किंग केलेलं आता ह्याच्यावरती आपल्याला एक लाईन ओढून घ्यायची अशा पद्धतीने. आणि असं पेपर कटिंग तुम्ही करून ठेवायचं आहे. आता इथे आपल्या उंचीचं मार्किंग झालेलं आहे. आता इथे खालीपर्यंत 1.5 इंच मार्किंग करून ठेवायचं आहे. 1.5 इंच लक्षात ठेवा, वहीमध्ये लिहून ठेवा. प्रत्येक साईजमध्ये आपल्याला हे 1.5 इंच घ्यावंच लागतं, ते लक्षात घ्यायचं आहे. 1.5 इंच खालीपर्यंत 1.5 इंच लक्षात घ्यायचं आहे. 1.5 इंच. आता इकडच्या बाजूला एक लाईन ओढून घ्यायची अशा पद्धतीने, बघू शकता इथे
आता हे मार्किंग आपलं व्यवस्थित झालेलं आहे. आता गळा रुंदी आहे हेच मार्किंग करायचं, ते लक्षात घ्यायचं आहे. असंच किंवा असं ठेवून घ्या. हे अशा पद्धतीने बघू शकता इथे गळा रुंदीचं मार्किंग आहे असं, किंवा 5.5 इंच मार्किंग करून घेतलं तरी चालेल. हे हे 1.5 इंच सोडून द्यायचं आहे, ते लक्षात ठेवा. जर 1.5 इंच सोडून आपण शोल्डर किती घेतलं 5.5, हे इथं 5.5 आहे इकडच्या बाजूला, असं मार्किंग करून घेऊ शकता. मग 2.5 इंच गळा रुंदी आले लक्षात. हे 2.5 इंच गळा रुंदी. आणि मुंडा हा टाकला तोच टाकायचा आहे. पाठीच्या भागात जेवढा ठेवला तोच इथे पुढच्या बाजूला सुद्धा ठेवायचा आहे. हे इथे मार्किंग करून घेते, एक लाईन ओढून घ्यायची अशा पद्धतीने. मुंडा इथे पाठीच्या बाजूला जेवढा ठेवला 5 इंच तेवढाच पुढच्या बाजूला सुद्धा ठेवायचा आहे, तेवढं लक्षात ठेवत जा. इकडच्या बाजूला एक मार्किंग करून घ्यायचं, अशी लाईन ओढून घ्यायची आहे. इथे लक्ष द्यायचं, ही लाईन सोडून द्यायची. आपण 1.5 इंच मार्किंग केलं का ते आपल्याला कटोरीसाठी लागणार आहे, त्यासाठी आपण हे 1.5 इंच जास्त घेतो, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथून ही लाईन ओढली आपण ह्या लाईनीच्या पलीकडे, तिचा चौथा भाग 7.5, हे 7.5 इंचावरती सर्वात आधी मार्किंग करून घ्या आणि पुढच्या बाजूला लगेच 2 इंचाचं मार्किंग असं करून घ्यायचं आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इकडच्या बाजूला आहे असंच हे खाली ओढून घ्या. हे अशा पद्धतीने आहे असंच हे 2 इंचाचं मार्किंग केलेलं. हे 2 इंच घेतलं आपण शिलाई मार्जिन, ते लक्षात घ्या. इथे सुद्धा हे आपण 2 इंच शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे, तेच हे मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. आता इथे पुढच्या मुंड्यासाठी आकार द्यायचा आहे. असं ठेवून घ्या, मध्य करून घ्या. हे इथं मार्किंग करून घ्यायचं. पुढच्या मुंड्यासाठी आपल्याला 1 इंचावरती आकार द्यायचा असतो. 1 इंच. हे इथून असं 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. आता इथे हे अशा पद्धतीने हे ह्या बाजूने आकार द्या. हे अशा पद्धतीने, किंवा इकडच्या बाजूने दिलं तरी चालेल. तुम्हाला कोणती बाजू सोपी पडते त्या बाजूने इथे तुम्ही आकार देऊ शकता. फक्त इथून इथे 1 इंच घ्यायचा आहे, ते फक्त विसरू नका. आता इथे पुढचा गळा कसा मोजायचा, सोपी पद्धत आहे. एक लाईन ओढून घेतली तरी सुद्धा चालेल, किंवा अशी पट्टी ठेवली तरी सुद्धा चालेल. हे पायपिंग आहे बघू शकता, इथे अशी पट्टी ठेवा. हे एका सरळ लाईनीमध्ये अशी पट्टी ठेवून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला हे बघू शकता पट्टी ठेवून घेतली. आता शोल्डरला टेप ठेवायचा आहे. इथपर्यंत गळा एका लाईनीमध्ये बघायचा. तुमचा इथे 5 सुद्धा भरेल, 5.5 सुद्धा भरेल. इथे माझा 5.5 इंच भरलेला आहे आणि गळा आहे तेवढा टाकत जा, त्यामध्ये बदल करायचा नाहीये. आता इथे माझा 5.5, तर मी 5.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. हे आहे तेवढंच टाकणार आहे, त्यामध्ये मी बदल करणार नाहीये. हे जास्त वाढवून घेऊ नका, शोल्डर उतरलं जाईल, ते लक्षात घ्यायचं आहे. हे इथे 2.5 गळा रुंदी, इथे सुद्धा 2.5 गळ्या रुंदी आपल्याला खालच्या बाजूला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. हे इथं लाईन ओढून घ्यायची आहे. ह्या सुद्धा बाजूला अशीच एक लाईन ओढून घ्यायची आहे. आता इथून आतल्या बाजूला 1 इंच कंपल्सरी घ्यावं लागतं. हे ही लाईन ओढून घेतली का त्याच्यावरती बरोबर इथं 1 इंच कंपल्सरी ते आपल्याला प्रत्येक साईजमध्ये घ्यावं लागतं, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे. इथून द्या, म्हणजे कटोरीचा गळ्याचा आकार असतो. हे अशा पद्धतीने इकडं असतो. हे इथून दिला तरी सुद्धा चालेल अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला कटोरी मोजून घ्यायची आहे. आपल्याला 30 साईजमध्ये किती कटोरी लागते, तयार किती आहे आणि त्यामध्ये आपल्याला वाढून किती घ्यायची आहे. आता हे बघू शकता, इथे तयारचं मार्किंग करून घेते, इथे सुद्धा एक मार्किंग करून घेते. आता आपल्याला ही कटोरी मोजून घ्यायची आहे. बघू शकता, त्यासाठी मी तुम्हाला जवळून दाखवलं, लक्षात घ्यायचं. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने मोजू शकता. आता इथे काय करायचं, तयारची तिथे असा टेप ठेवायचा. आता इकडच्या बाजूला 5.5 माझी राईट तयार आहे, 5.5 तयार आहे. त्यामध्ये आपल्याला 2 इंच जास्त घ्यावं लागतं, टक्ससाठी सुद्धा लागतं, ते लक्षात घ्यायचं. 5.5 तयार आहे, लक्षात आलं. आता इथे लक्षात घ्यायचं आहे, हे 1.5 इंच आपण मार्किंग केलेलं ते आता ह्यामध्ये पकडायचं आहे. लक्षात घ्या, ते आपल्याला इथे आता पकडायचं आहे. मग काय करणार, 5.5 इंचावरती मार्किंग करून घेते. पुढच्या बाजूला मी 2 इंच जास्त घेते. आलं लक्षात. माझं हे माप म्हणजे इथपर्यंत माझं 5.5 भरलेलं आहे. माझी तयार कटोरी 5.5 भरली इथपर्यंत. आलं लक्षात. हे इथं मार्किंग करून घेतलं आणि पुढच्या बाजूला मी 2 इंच. तुमची किती तयार आहे ते बघा आणि 2 इंच पुढच्या बाजूला लगेच असं मार्किंग करून घ्यायचं आहे. जर माहीत नसेल तरी परफेक्ट कटोरी आहे, ते तुम्ही हे घेतलं तरी सुद्धा चालेल. एक ब्लाऊज तुम्ही ह्यामध्ये शिलाई करून बघायचा आहे. जर तुम्हाला कटोरीमध्ये परफेक्ट बसला तर बाकीचे सुद्धा तुम्ही ह्याच पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिलाई करू शकता. आता हे लक्षात आलं, तुमच्या आहे तेवढी टाकली, 2 इंच वाढवून घेतलं, हे लक्षात आलं. आता इथून खालून इकडच्या बाजूला वरच्या बाजूला 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. 1.5 इंच लक्षात ठेवा. हे इथं वरच्या बाजूला 1.5 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे. 1.5 इंच लक्षात ठेवा. आता इथे आपण तयार टाकली आणि पुढच्या बाजूला तयार आहे तेवढी कटोरी आणि पुढच्या बाजूला 2 इंच घेतलं, त्याच्यावरती इथे 1.5 इंच. हे 1.5 इंच इथे सुद्धा आपल्याला घ्यावं लागतं, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे सरळ लाईन ओढून घ्या. ह्या बाजूला सुद्धा इथे आपल्याला सरळ लाईन अशी ओढून घ्यायची, का तर आपल्याला क्रॉसपट्टी इथे सेपरेट काढायची आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. इथे लक्षात घ्या, हे 1.5 इंच हे लक्षात घ्यायचं आहे. हे 1.5 इंच आणि इथे सुद्धा आपण हे पूर्ण बॉक्स म्हणजे 1.5 इंचच आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. आता हे लक्षात आलं. आता इथे काय करायचं, हे
आपण तयार टाकली, कटोरी किती आहे तेवढी, आणि 2 इंच वाढून घेतला. आता तिथे असा टेप ठेवायचा, इथं त्याचा बरोबर असा मध्य करून घ्यायचा. हे पहा, इथं बरोबर असा मध्य करून घ्यायचा आणि एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. हे दोन्ही सुद्धा आता सेम, याचं फक्त तात्पुरतं टाकलं होतं, तयार आहे तेवढं मी तुम्हाला फक्त दाखवलं. आले लक्षात? आता हे मार्किंग पुढचं आपल्याला 2 इंच, कारण की ते जास्त लागणार आहे आपल्या टक्स मार्किंगसाठी, ते फक्त 2 इंच आता इथे पकडायचं आहे. मग काय करायचं आहे, पहा असं ठेवायचं आहे टेप आपला इथे. हे पहा, इथे खालच्या बाजूला पकडते मी आणि असं लगेच ह्याचा मध्य करून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने, आणि इथे लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. हे लक्षात आलं? आता इथे काय करायचं, हे पहा हे टोक इथं जोडून घ्यायचं आहे. सोपं आहे. हे पहा अशा पद्धतीने, आलं लक्षात? हे टोक इथे जोडून घ्यायचं आहे. आता हे आपलं व्यवस्थित मार्किंग झालेलं आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. आता आपलं इथलं मार्किंग राहिलेलं आहे, ते मी तुम्हाला समजून सांगते, म्हणजे तुम्हाला सुद्धा समजायला पटकन ते लक्षात येणार आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. हे पहा इथं आपली पायपिंग आहे, लक्षात घ्या फक्त तुम्ही. इथे मी तुम्हाला थोडं समजावून सांगते, म्हणजे तुमचं कुठे चुकायला सुद्धा नको. इथे आपली क्रॉसपट्टी, हे पहा खालून आलेली क्रॉसपट्टी लक्षात घ्या. हे पहा खालून आलेली क्रॉसपट्टी लक्षात घ्यायची. इथे मी मार्किंग करून घेते, आलं लक्षात? इथे पायपिंगला एक मार्किंग करून घेतलं, इथे क्रॉसपट्टीला एक मार्किंग करून घेतलं. आता हे थोडंसं मार्किंग मोठं करते, आलं लक्षात? आता इथून इथपर्यंत आपल्याला मोजून घ्यायचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, इथे कोणाचं छोटं असतं, इथे कोणाचं मोठं असतं, त्या अनुसार सुद्धा असू शकतं. आता इथे काय तुम्ही सुद्धा तुमचं मोजून घेऊ शकता, तुम्हाला आणखीन ते समजायला सोपं पडेल. आलं लक्षात? आता इथे काय, हे असा टेप ठेवायचा पायपिंगच्या तिथे इथपर्यंत बघायचं. आपली वर खालून ही क्रॉसपट्टी आहे बघा, इथे शिलाई करून तयार झालेलं बघायचं आपल्याला. अजून हे शिलाईमध्ये आपल्याला किती पकडायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला समजून सांगते. आता इथे बघा माझं 3.25 भरते, आलं लक्षात? तुमचं इथे 3.5 सुद्धा भरू शकतो, कोणाचं 3 भरू शकतो, कोणाचं 3.25 सुद्धा भरू शकतो, कोणाचं 3.25 सुद्धा भरू शकतो. त्यांनी त्या पद्धतीने मोजून घ्या, कारण की त्यांना तो ब्लाऊज परफेक्ट बसत असतो, ते लक्षात घ्यायचं आहे. इथे माझं भरलेलं आहे 3.25. आता इथे लक्ष द्या, हे पहा हे माप असतं ते. आता मी सुरुवातीला काय करते, मग आहे तेवढं तयार टाकते, लक्षात घ्या. आहे हे पहा क्रॉसमध्ये पकडायचं, माझं किती भरलं 3.25, आलं लक्षात? आता इथे मी काय केलं, हे पहा इथून इथपर्यंत 3.25 मार्किंग करून घेतलं. इथे असं क्रॉस पकडायचा आहे टेप, ते लक्षात घ्यायचं आहे. पहा कारण की इकडून ही क्रॉसपट्टी जोडत असतो, लक्षात आलं? हे पहा इथं बरोबर मी 3.25 मार्किंग करून घेतलं. आता इथे आपल्याला शिलाईमध्ये पकडायचं आहे 1.5 इंच पकडायचं, 1 ला 2 लाईनी कमी, आलं लक्षात? मग खालच्या बाजूला आहे तयार तेवढं टाका. इथे तुमचं किती भरेल, किती सुद्धा भरू द्यात, कोणाचं 3 भरेल, कोणाचं 3.25 भरेल, कोणाचं 3.5 भरेल, आलं लक्षात? इथे मी तुम्हाला समजून सांगितलं तेच टाका, तुम्ही असं मोजून टाका. आता दाखवलं त्या पद्धतीने मोजा आणि गळ्याच्या खाली लगेच असं मार्किंग करून घ्या. तुम्हाला इथे मी सोपं करून सांगितलं, ते आलं लक्षात? आता इथे खालच्या बाजूला शिलाईचं पकडा, इथे 1.5 इंच घ्यायचं आपल्या शिलाईसाठी. हे पहा जेवढं आहे तयार, तुम्हाला इथे मी समजून सांगते. हे पहा नाहीतर काय करा, हे पहा असं ठेवा, डायरेक्ट ब्लाऊज तुमचा असा ठेवा गळ्याच्या खाली. हे पहा लगेच इथं असं मार्किंग करून घ्या. हे सोपं सांगितलं. लगेच काय करायचं तुम्हाला, 1.5 इंच खाली हे पहा असा टेप ठेवा, इथे 1.5 इंच घ्या, कारण की अर्धा इंच आपल्याला क्रॉसपट्टीमध्ये शिलाईसाठी लागणार आणि हे वरचं शिल्लक इथं गळ्याला लागणार तुम्हाला इथे खालच्या बाजूला, आलं ते तरी लक्षात? आता इथे तुम्हाला समजून सांगितलं. आता इथे काय करायचं, हे पहा इथपर्यंत आपलं हे शिलाईमध्ये पकडलेल्या सहित. आता इथे काय करायचं, हे पहा अशी लाईन ओढून घ्यायची आहे. इथे मी तुम्हाला सोपं करून सांगितलं, त्याच पद्धतीने तुम्ही हे करून घ्यायचं. आता हे झालं. आता इथून इथपर्यंत अशी लाईन ओढून घ्यायची, आलं लक्षात? सोपं आहे, नक्की तुम्हाला हे जमणार आहे. परफेक्ट कटोरी आपली ह्यामध्ये निघून जाते. आहे तेवढं तयार टाका, 1.5 इंच जास्त घ्यायचं, तुमचं किती सुद्धा भरेल तिथं, आले लक्षात? मग इथून काय करायचं, हे पहा इथं बरोबर मार्किंग करून ही लाईन इथे ओढून घ्यायची आहे. याचं निम्म केलेलंच आहे, तिथे बरोबर ही लाईन अशी ओढून घ्यायची आहे. सोपं आहे. आता इथे आपल्याला कटोरीला आकार द्यायचा आहे, सोप्पा सांगणार आहे एकदम तुम्हाला पद्धत. इथे इथं बघू शकता, हे पहा इथे आपला गळा आहे, टोक ठेवा इथे टेपचं, हे पहा हे टोक, हे पहा असं ठेवा इथे. इथे तुमचं किती सुद्धा भरत आहेत बरोबर असं, फक्त इथे पॅक पकडा, इथे खालच्या बाजूला इथे पॅक पकडायचा आहे असं व्यवस्थित. हे पहा फक्त टेप फिरवायचा आहे असा, ह्याच्या बरोबर समोरासमोर, आलं लक्षात? हे पहा परत एकदा दाखवते. नाही जमलं तर दुसऱ्या पद्धतीने सुद्धा आकार तुम्ही देऊ शकता, बरोबर असा टेप ह्याच्या समोर, आलं लक्षात? हे पहा थोडं थोडं द्यायचं आहे, डायरेक्टली देऊ नका. हे पहा नंतर मग तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा आकार, आणि ज्या अशा पद्धतीने नाही जमलं तर मग अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही आकार देऊ शकता. हे पहा अशा पद्धतीने सोपं आहे, दोन्ही पद्धतीमध्ये सुद्धा तुम्ही आकार देऊ शकता. हे पहा अशा पद्धतीने बरोबर गोल आकार त्यामध्ये तुमचा येऊन जाईल. ह्यामध्ये 30 साईजमध्ये बरोबर परफेक्ट कटोरी निघून जाते तुमची, जेवढी तुम्हाला पाहिजे तेवढी कटोरी ह्यामध्ये तुम्हाला निघून जाते आणि परफेक्ट बसायला सुद्धा ती एकदम अशी व्यवस्थित बसते. आता इथे मी तुम्हाला थोडंसं समजावून सांगते. हे आपलं तयार होतं, तयार निघतं, त्यात बरोबर परफेक्ट ते लक्षात घ्यायचं. हे पहा इथे मी ब्लाऊज घेतला, हे तयार आहे, कटोरी जोडतो तो भाग इथे सुद्धा आपला तयार आहे. इथे सुद्धा दोन्हीकडे मी मार्किंग करून घेतलं, आलं लक्षात? आता इथे बघू शकता आपलं 2 इंच भरते, आलं लक्षात? आता इथे आपण 2 इंच आपलं भरते का ते बघूया. हे पहा मधलं अंतर राईट माझं इथे 2 इंच भरलेलं आहे, म्हणजे हे आपलं बरोबर आलेलं आहे, ते लक्षात घ्या.
हे नक्कीच लक्षात आलेलं असणार आहे. फक्त आपल्याला काय करावं लागतं, शिलाईमध्ये पकडताना जेवढं आपण शिलाईमध्ये पकडतो तेवढं आपल्याला थोडंसं ह्या बाजूला आणि ह्या बाजूला वाढवून घ्यावं लागतं. म्हणजे बरोबर आपलं तुमचं जर हे शिलाईमध्ये जर तयार जर एवढं होत असेल, आता इथे मी तुम्हाला दाखवलेलं आहे, मग शिलाईमध्ये आपल्याला इथे सुद्धा लागणार, बाहीमध्ये इथे सुद्धा आपल्याला कटोरीमध्ये लागणार आहे. बरोबर तेवढं परफेक्ट ते तयार होतं. त्यामध्ये आपल्याला एक गुढी सुद्धा पडत नाही, ते लक्षात घ्यायचं. मी तुम्हाला थोडंसं फक्त इथून इथून असाच आकार द्यायचा, फक्त ह्या बाजूला थोडंसं, इकडे परत कमी कमी करत घ्यायचं आहे. एकदम सोपं आहे, नक्की जमणार आहे. आता ह्याचा एक फोटो काढून ठेवा, म्हणजे काय होईल, तुम्हाला कुठून कुठपर्यंत आपण मार्किंग केलं ते लक्षात तुमच्या येईल. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचा. इथून सुरुवात केली तरी सुद्धा चालेल. हे पा, इथून सुरुवात करा. हे पा, इकडचा बाजू मुंडा, हे पा अशा पद्धतीने व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. इथे हे पा, इकडची बाजू, हे पा अशा पद्धतीने आपण हे कट करून घेतलं. आता इथे लक्षात घ्यायचं आहे. हे पा, इथून हे कट करा. हे पा, इथून सुद्धा हे व्यवस्थित कट करा. आपल्याला हे घ्यायचं नाहीये, खालच्या बाजूला आपण 1.5 इंच घेतलं का ते घ्यायचं नाहीये आपल्याला, कारण की आपण इथे क्रॉसपट्टी सेपरेट काढणार आहोत. क्रॉसपट्टी सुद्धा परफेक्ट कशी काढायची मी तुम्हाला इथे समजून सांगते. हे पा, आता इथून हे पा, आणि असं पेपर कटिंग करून ठेवा. हे पा अशा पद्धतीने बघू शकता, म्हणजे मार्किंगला तुम्हाला पटकन ते सोपं पडणार आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. हे पा, इथून हे व्यवस्थित कट करा. हे पा, बरोबर आपला गळ्याचा आकार सुद्धा इथे व्यवस्थित आलेला आहे. हे पा, बरोबर परफेक्ट त्या मापासाठी कटोरी इथे निघालेली आहे. आता हे व्यवस्थित झालेलं आहे, बघू शकता इथे. हे पा, हे झालं आपलं व्यवस्थित. आता इथे लक्षात घ्यायचं. हे पा, हे टोक इथे बघायचं आहे, खाली वरती बऱ्याच वेळा काय होतं, थोडं शिल्लक राहतं. आता इथे राहिलेलं नाहीये, बऱ्याच साईजमध्ये काय होतं, थोडं फार शिल्लक राहतं. आता हे बरोबर आलेलं आहे, म्हणजे कट करायची काही गरज नाही. असं ठेवून बघा, ते लक्षात घ्या. हे पा, असं ठेवून बघायचं आहे. जर खाली असेल थोडंसं तर मग काय करायचं, हे पा असं सरळ लाईनमध्ये असं कट करून घ्यावं लागतं. एक बाजू कुठली असेल ती फक्त, ते लक्षात घेत जा. आता इथं आपलं बरोबर आलेलं आहे, म्हणजे कट करायची आपल्याला काहीही गरज नाहीये. आता हे झालं. मी तुम्हाला कटोरीचा टक्स पण सांगते लगेच. हे पा, ब्लाऊज व्यवस्थित बसणारा टक्स आहे बघा. हे पा, इथं काय करायचं आहे, जर माहीत नसेल तर अशा पद्धतीने मार्किंग तुम्ही टाकू शकता. हे पा, इथे तयार आहे माझा. हे पा, इथं मार्किंग केलं मी वरच्या बाजूला. आता इथे लक्षात घ्या, इथं माझा एवढा शिलाईमध्ये गेलेला आहे. इथे आपली तयार क्रॉसपट्टी आहे वरच्या बाजूला. माझा एवढा इथे शिलाईमध्ये 1/2 इंच तरी आपण पकडत असतो. आता इथे लक्षात, हे पा, इथे तयारचं मार्किंग केलं. इथे सुद्धा मी आपल्या शिलाईमध्ये खालच्या बाजूला गेलेला आहे, ते सहित आपल्याला इथे पकडायचं आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. अजून आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे, ते लक्षात घ्या. आता इथे काय करायचं, हे पा असा टेप ठेवा इथं. हे पा, आणि मोजून घ्या. हे पा, माझं 2.5 इंच भरते, म्हणजे उभा टक्स माझा इथे 2.5, कारण की आपण इथे उभं मोजून घेतलं, लक्षात आलं, 2.5 भरलं. आता इथे घडी करताना अशी करा. हे पा, अशा पद्धतीने बघू शकता. हे पा, व्यवस्थित करा, बरोबर मध्यभागी आलं पाहिजे, ते लक्षात घ्या. हे पा, अशा पद्धतीने घडी करून घ्या व्यवस्थित. हे पा, इकडची सुद्धा बाजू आणि इकडची सुद्धा बाजू. आता इथे काय करायचं, ह्या बाजूला 1.5 इंच ठेवा. 1.5 इंच लक्षात घ्या, 1.5 इंच ह्या बाजूला, खालच्या बाजूला 1.5 इंच. आणि उभा आपण किती मोजला, मी तुम्हाला आत्ताच मोजून दाखवलं, 2.5 इंच. इथं मार्किंग करून घ्या 2.5 इंचाचं. मग काय करायचं, हे पा असं मार्किंग करून घ्यायचं. आलं लक्षात. 2.5 इंच घेतला हा उभा, आणि आडवा 1.5 इंच. लिहून ठेवा. जर कटोरी जर तुम्ही कट केली तर लिहून ठेवा त्याच्यावरती लगेच, म्हणजे तुम्हाला मार्किंग करायला आपल्या किती आहे शिलाईच्या वेळेस पटकन ते लक्षात येईल. आता इथे लक्षात घ्यायचं आहे. हे पा, इथे मी तुम्हाला मोजून दाखवलं, तुमचा इथे 2 सुद्धा भरू शकतो उभा टक्स. इथं मी आता तुम्हाला कसं मार्किंग करून दाखवलं, तुमचं 2.25 सुद्धा भरेल, कोणाचं 2 सुद्धा भरेल. त्या पद्धतीने जर तुम्हाला तो टक्स परफेक्ट बसत असेल तर त्याच पद्धतीने तुम्ही मार्किंग करून घ्या, ते लक्षात घ्यायचं आहे. आणि खाली 1.5 इंच पकडलं तरी सुद्धा चालेल बसायला, म्हणजे परफेक्ट तो खोलगट भाग सुद्धा आपला तिथे तयार झाला पाहिजे, त्यासाठी 1.5 इंच घ्या. इथे खालच्या बाजूला 1.5 इंच आणि वरच्या बाजूला तुमचा किती आहे, 2 इंच असू द्यात, 2.25 इंच असू द्यात, तुम्ही मोजून घ्या. त्या पद्धतीने टक्स मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि असं लगेच ह्याच्यावरती लिहून ठेवत जा, म्हणजे तुम्हाला मार्किंग करायला ते पटकन सोपं पडेल. आता इथे आपण क्रॉसपट्टी काढूया. फक्त कटोरी जोडतो तो भाग आपल्याला इथे घ्यायचा आहे, आणि पाठीचा भाग दोन्ही सुद्धा आपल्याला इथे घ्यायचा आहे. पा, पाठीच्या भागावरती असं बरोबर ठेवून घ्या इथे. हे पा, अशा पद्धतीने लक्षात घ्यायचं आहे. एकदाच तुम्हाला ही क्रॉसपट्टी काढून ठेवा, म्हणजे तुम्हाला कुठलाही त्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही, ते लक्षात घेत जा. हे पा, अशा पद्धतीने ठेवून घ्या. आता इथे लक्षात घ्यायचं. हे पा, इथपर्यंत आपलं आलेलं आहे, ते लक्षात घ्या. हे पा, इथपर्यंत. हे पा, अशा पद्धतीने ठेवून घ्या, सोपं आहे. हे पा, असं ठेवून घ्या तुम्ही. आणि इथपर्यंत किती, हे पा संपतंय तिथे थोडक्यात काय करा, असं मार्किंग करून घ्या इथे. सोपं आहे. हे पा, इथं मार्किंग करून घ्या. आता जेवढं आपलं इथे शिल्लक आहे तेवढं मोजून घ्या. तुमचं तिथे किती सुद्धा शिल्लक असू द्यात, ते लक्षात घ्या. आता इथे माझं बघते मी किती शिल्लक आहे, माझं 2.5 इंच शिल्लक आहे. हे पा, असं ठेवून घ्या.
हे पहा अशा पद्धतीने, आणि इथपर्यंत लगेच असं मार्किंग करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने सोपं आहे. आणि असा टेप ठेवा, इथपर्यंत मोजून घ्या. माझे इथे 2.5 इंच भरते, 2.5 इंच भरलेलं आहे ते लक्षात घ्या. तुमचं इथे 2.25 सुद्धा भरू शकतं, कोणाकोणाचं 2 सुद्धा भरू शकतं. फक्त ठेवताना अशा पद्धतीने ठेवा, मार्किंग करून घ्यायचंय असं, आणि इथून इथपर्यंत मोजून घ्यायचंय. सोपं आहे. आता इथे आपल्याला क्रॉसपट्टी काढायची, बघू शकता 2.5 इंच लक्षात ठेवा. आणि घडी कशी टाकायची बऱ्याच वेळा माहित नसतं आपल्याला. हे पहा खालच्या बाजूला थोडंसं सोडून द्या, लक्षात घ्या. हे पहा सर्वात आधी हे 2.5 इंच इथे लिहिते मी, 2.5 इंच. हे पहा हे इथं लिहून घेतलं 2.5 इंच, ते लक्षात घ्या. हे पहा आता थोडंसं सोडून द्या खालच्या बाजूला. इथे एक मार्किंग करून घेते घडीचं, आणि इथे सुद्धा एक मार्किंग करून घेते. हे पहा इथे दोन्ही सुद्धा बाजूने मी घडीचं मार्किंग करून घेतलं, कारण की घडी आपल्याला एवढीच टाकावी लागते ते लक्षात घ्या, कारण की आपल्याला क्रॉसपट्टी सुद्धा पुरली पाहिजे ते लक्षात घ्यायचं आहे. आता हे झालं आपलं परफेक्ट घडीचं मार्किंग, हे लक्षात आलं. आता इथे खालच्या बाजूला आपलं 2.5 इंच शिल्लक राहिलं, तेच 2.5 इंच मी इथे लिहिलेलं आहे. तर मी इथे काय करते, ह्या बाजूला एक लाईन ओढून घेते. हे पहा सुरुवातीला काय करू आपण, जी तयार आहे ती मार्किंग करू, म्हणजे तुमच्या नक्की लक्षात येईल. हे पहा घडीचं मार्किंग लक्षात आलं, आणि एक लाईन ओढून घेतली, आलं लक्षात. आता हे आपलं किती भरलेलं आहे, 2.5 इंच. इथे तयार आहे ती सर्वात आधी ती टाकूया आपण. इथे 2.5 इंच, इथे 2.5 इंच. हे पहा इथे सुद्धा मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. आणि हुक लूक पट्टी जोडतो ना त्या बाजूला थोडीशी मोठी असते, मग तिथं आपल्याला 3 इंच घ्यावं लागणार, म्हणजे अर्धा इंच अजून थोडंसं वरच्या बाजूला, आलं लक्षात. हे पहा इथे मी 3 इंच घेते, कारण की हुक लूक पट्टीला थोडंसं मोठं असतं. हे पहा इथं मार्किंग करून घेतलं, इकडे सुद्धा बाजूला एक लाईन अशी ओढून घेते, आलं लक्षात. इथे मी लक्षात घ्यायचं आहे 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं, हे 2.5 इंच लक्षात घ्यायचं आहे. हे पहा हुक लूक पट्टीला थोडंसं मोठं असतं, म्हणून मी ते अर्धा इंच फक्त थोडंसं वरच्या बाजूला वाढवलेलं आहे. तुम्ही सुद्धा कंपल्सरी अर्धा इंच वाढवून घ्यायचा, कारण की हुक लूक पट्टीची थोडीशी बाजू आपली मोठी असते ते लक्षात घ्यायचं आहे. हे पहा ही बाजू एकाच्या बाजूला थोडीशी उंच जाते ते लक्षात घ्या. आता इथे काय करायचं, हे पहा आकार द्यायचा ना, हे पहा इथून घ्यायचा असा आकार द्यायचा. हे पहा मग सरळ, हे पहा अशा एकदम सोपं आहे. किंवा ह्या बाजूने हे पहा असा आकार घ्यायचा ह्या लाईनवरती, आणि वरती आपण घेतलं का जास्त अर्धा इंच तिकडे घ्यायचं आहे, असं उंच थोडासा. अशा पद्धतीने बरोबर अशाच पद्धतीने तुम्ही आकार द्यायचा आहे, ते आलं लक्षात. आता हे झाली आपली तयार. आता शिलाईमध्ये पकडताना अर्धा इंच जास्त घ्यायचं, हे पहा खालच्या बाजूला. आणि घडी कशी टाकायची आहे मी तुम्हाला कापडावरती समजून सांगते. हे पहा इथे फक्त अर्धा इंच, इथे अर्धा इंच, इथे अर्धा इंच फक्त आपल्याला शिलाईसाठी पकडायचं ते लक्षात घ्या. हे पहा इथे सुद्धा मी अर्धा इंचाचा आणि अशी लाईन ओढून घेते खालच्या बाजूला, हे आपल्याला शिलाईसाठी पकडायचं आहे. घडी कशी टाकणार आहे ते फक्त लक्षात घ्या, म्हणजे अर्धा इंच कशा पद्धतीने मी शिलाईमध्ये पकडणार ते सुद्धा तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित मी कट करून घेते. इथे हे पहा अशा पद्धतीने. मोठी साईज असेल तर फक्त थोडंसं आपल्याला इथे 1 इंच घ्यावं लागतं, कारण की आपल्याला ब्लाऊज पीसचा कपडा पुरत नाहीये. मग वरच्या बाजूला सुद्धा अर्धा इंच आपल्याला शिलाईसाठी लागतं, आणि ते खालच्या बाजूला सुद्धा लागतं ते लक्षात घ्यायचं आहे. मग सिंगलच काढावी लागते. इथे आपण डबल टाकणार आहोत, म्हणजे आपण मधून कट करणार नाही, आहे तशी टाकणार आहोत ते लक्षात घ्यायचं आहे. हे पहा आता इथे साईज छोटी आहे त्याच्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने मी इथं फक्त अर्धा इंचच घेतलेला आहे, कारण की कपडा आपल्याला पुरणार आहे ते लक्षात घ्या. आता इथे सुद्धा बघू शकता. हे पहा सरळ कट करून घेते. हे पहा तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने क्रॉसपट्टी काढून ठेवा. आता इथे आपल्याला बाही कट करायची राहिलेली आहे, बघू शकता अशी घडी करून घेते इथे पेपरची. तुम्ही असं पेपर कटिंग करून ठेवाय, तुमच्या मापाचं लक्षात घ्यायचं आहे. पाठीचा भाग घ्यायचा इथे, तेव्हा तुमची परफेक्ट बाहीची घडी यामध्ये निघणार आहे. आता अर्धा इंच शोल्डर कमी करून घ्या. अर्धा इंच का कमी करायचं, कारण की पुढची बाजू जोडतो, पाठीची बाजू जोडतो, नंतर आपण बाही जोडतो, आलं लक्षात. पण अर्धा इंच कमी करायचं आहे, आलं लक्षात. किंवा मोजून अर्धा इंच कमी केलं तरी सुद्धा चालतं, बरोबर परफेक्ट आपलं भरते. आणि बाही आपण कशा पद्धतीने जोडतो आता इथे लक्षात घ्यायचं. हे पहा अर्धा इंचाच्या खाली असा टेप पकडा, इथे लक्षात घ्यायचं आहे. हे पहा बऱ्याच वेळा काय होतं, बाही जोडायलाच पुरत नाही ते लक्षात घ्यायचं आहे. परफेक्ट बाहीची घडी निघते अर्धा इंचाच्या खाली. हे पहा हे मार्किंग केलेलं आहे मी, लक्ष देऊन बघा. हे पहा अर्धा इंचाच्या खाली, कारण की तुम्हाला एकदाच हे पेपर कटिंग करून ठेवायचं आहे ते लक्षात घ्यायचं आहे. हे पहा बरोबर असा टेप पकडायचा इथे, मग काय करायचं असा गोल टेप असा फिरून घ्यायचा. हे पहा अशा सावकाश व्यवस्थित आणि सविस्तर. 7.5 इंच भरते, 7.5 इंच माझं इथे भरते. परत एकदा मी तुम्हाला मोजून दाखवते, माझं तरी सुद्धा 7.5 इंच भरते. परफेक्ट घडीचं मार्किंग आलं लक्षात, 7.5 इंच. आता ही बंद बाजू. हे पहा इकडून इकडच्या बाजूला आपण अशी घडी टाकली, आलं लक्षात. आता ही आपली बंद बाजू झाली. मग काय करायचं, हे पहा असा टेप ठेवायचा. सर्वात आधी घडीचं मार्किंग 7.5 इंच. इथे सुद्धा मी वरच्या बाजूला 7.5 इंच मार्किंग करून घेते. एक लाईन ओढून घ्यायची आहे, आलं लक्षात. बाहीची उंची बघायची आपली किती आहे. हे पहा मार्किंग करून घ्या, जिथे तयार आहे तिथे असं मार्किंग करून घ्यायचं असतं, लक्षात ठेवा. आता इथे मोजून घेते मी. 3.5 इंच भरती माझी, 3.5 इंच.
तयार 3.5 इंच भरते, लक्षात घ्या. त्यामध्ये आपल्याला 1 इंच जास्त घ्यायचं आहे. ते कशासाठी, इथे अर्धा इंच लागणार आणि पुढच्या बाजूला अर्धा इंच. आलं लक्षात. 3.5 आहे, नाही लक्षात आलं तर काय करायचं, 3.5 इंच घ्यायचं, इथे वरच्या बाजूला 1 इंच. बरोबर होतं तिथे, ते आलं लक्षात. इथे एक लाईन ओढून घ्या अशा पद्धतीने. गडीचं मार्किंग झालं, बाही उंचीचं सुद्धा मार्किंग झालं. इथे अर्धा इंच जाणार तुमच्या शिलाईमध्ये, इथे अर्धा इंच तुमच्या शिलाईमध्ये जाणार. जेवढी तुम्हाला तयार आहे तेवढी तुमची होऊन जाणार. आता हे आलं लक्षात. आता इथे लक्षात घ्यायचं आहे, वरून आपण माप टाकत असतो. बऱ्याच वेळा काय होतं, बाहीच्या उंचीनुसार ते टाकावं लागतं. कोणाकोणाला इथे छोटं आवडतं, कोणाला थोडंसं मोठं आवडतं. बाही छोटीच असते ते लक्षात घ्या, पण कोणाला इथे छोटं आवडतं, कोणाला मोठं आवडतं, त्यानुसार मग तुम्ही कसं चेक करू शकता ते हे पहा. इथे मी तुम्हाला थोडं समजावून सांगते. आता हे लक्षात घ्या, इथं आपलं शिलाई करून तयार आहे. हे पहा, इथं तर आपलं तयारच आहे. आलं लक्षात. आता ह्या बाजूला घेते मी. बाही शिलाईमध्ये आपलं एवढा अर्धा इंच ह्यामध्ये गेलेला असणार आहे. बाही लक्षात ठेवा, बाही शिलाई आपली यामध्ये एवढा अर्धा इंच गेलेला असणार आहे. इथे सुद्धा पुढच्या बाजूला आपला अर्धा इंच जातं, लक्षात आलं. आता इथे काय करा, हे पहा असं ठेवून घ्या. तुम्ही सुद्धा तुमची कॅप हाईट म्हणतात त्याला, किंवा वरून येणारं माप सुद्धा म्हणतात. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने तुमचं काढू सुद्धा शकता, ते लक्षात घ्यायचं आहे. मग काय करायचं, हे पहा तयार इथं आहे, हे पहा तयार इथं आहे. आलं लक्षात. इथे सुद्धा ह्याचं तयार आहे. मग काय करायचं, इथे बघा मी खाली एक मार्किंग करून घेतलं. इथे हे पहा, हे मार्किंग. आता ह्याच्यावरती सुद्धा मी एक मार्किंग करून घेतलेलं आहे. आलं लक्षात. कारण की एवढं आपण हे शिलाईमध्ये पकडत असतो. आता बाजूला ठेवते. आता इथं मोजून घेते मी. 2.5 इंच माझं भरलं. आलं लक्षात. मी काय केलं, हे पहा. मग काय करा, नाही तर तुम्ही हे पहा समोर मार्किंग करून घ्या ह्याच्या, आणि वरच्या बाजूला अर्धा इंच गेलेला आहे, खाली आपला अर्धा इंच गेलं. आलं लक्षात. मग काय करायचं, हे पहा हे मार्किंग, हे तयारचं आणि हे बाहेरचं शिलाईचं. आलं लक्षात. मग इथून इथपर्यंत मोजून घ्या. 2.5 इंच भरते. आलं लक्षात. कोणाचं बऱ्याच वेळा काय होतं, ही इथली पट्टी थोडीशी मोठी असते किंवा छोटी असते, त्या पद्धतीने ते असतं. आलं लक्षात. तुमच्या नक्कीच हे लक्षात आलेलं असणार आहे. आता हे किती भरलं आपलं, 2.5 इंच. लक्षात आलं. आपलं इथं 2.5 इंच भरलं, ते लक्षात आलं. इथं मी छोटंसं 2.5 इंच लिहून ठेवते. तुम्ही तुमचं मोजून घेतलं तरी चालेल. हे पहा अशा पद्धतीने हे माप असतं. इकडची बाजू असते. हे पहा ही आपली बंद बाजू झाली. इथे मी तुम्हाला थोडं समजावून, ही बंद बाजू झाली अशा पद्धतीने, कारण की आपल्या अजून इकडच्या बाजू शिलाई मार्जिन होणार आहे, ते बरोबर होतं. हे पहा ही बाजू असते ती. आलं लक्षात. मग इथलं हे अंतर मोजून घेतलं आपलं, हे शिलाईमध्ये एवढं जातं. इथे सुद्धा हे तयार आहे, इथे वरच्या बाजूला एवढं इथे. आलं लक्षात. इथे बघू शकता हे 2.5. मग खालून मार्किंग केलं तरी सुद्धा चालतं. हे पहा अशा पद्धतीने इथं. मग वरून माप किती राहत आहे आपलं, 2.25. सोपं आहे. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने वरून येणारं माप सुद्धा बघू शकता. सोपं आहे. जेवढं तयार आहे तेवढं मी तुम्हाला आता दाखवलं त्या पद्धतीने बघू शकता, म्हणजे तुमचं कुठे त्यामध्ये चुकणार नाहीये. आता हे आलं लक्षात. आता इथे हे पहा, इथून आतल्या बाजूला 2 इंच कंपल्सरी प्रत्येक साईजमध्ये आपल्याला ते घ्यावं लागतं. कारण ते कशासाठी असतं, बऱ्याच वेळा काय होतं आपला मुंडा पुढे मागे होतो, त्यासाठी ते मार्किंग असतं. 2 इंच इथे मी लिहिते. आलं लक्षात. आता इथे काय करायचं आहे आपले, हे बघा दंडगेर बघून घ्या तुमचा किती आहे. हे पहा बाही उलटी करून घ्या अशा पद्धतीने. इथे हे पहा किती दंडगेर आहे. पहिली शिलाईची टिप लक्षात घेत जा. पहिली शिलाईची टिप 5.5 आहे. मग काय करायचं, हे पहा इथे 5.5 लक्षात घ्या. इथे 5.5 वरती मार्किंग करून घ्या. तुमचं किती आहे तेवढा, 5 असेल 5.25 सुद्धा असू शकतो लहान साईजमध्ये. मग काय करायचं आहे, पुढच्या बाजूला जेवढा आहे तेवढा परफेक्ट फिटिंग मार्किंग झालं. आता हे मग पुढच्या बाजूला लगेच 2 इंच बरोबर भरतंय आणि पुरतंय सुद्धा. हे झालं. इथपर्यंत बरोबर आपलं ते भरतंय. आलं लक्षात. आहे असंच मग आपल्याला हे कट करून घ्यावं लागणार आहे. आता बाहीचा आकार देताना काय करायचं, इथून ही आपली बंद बाजू लक्षात आलं, आणि मग इथं 1 इंचचं मार्किंग, ते कंपल्सरी प्रत्येक साईजमध्ये आपल्याला ते करावं लागतं. आलं लक्षात. आता इथून एकदम नॉर्मल हे अशा पद्धतीने बाहीचा आकार द्यायचा आहे. एकदम इथून हे अशा पद्धतीने, हे पहा अशा पद्धतीने द्या. तुम्हाला नक्की हे जमणार आहे. आता हा आपला पाठीच्या बाजूचा आकार असतो, उंच असतो थोडासा, तो आलं लक्षात. आता इथून हे पहा अशा पद्धतीने द्या. डायरेक्ट देऊ नका, तुम्हाला हे नक्की जमेल. मग थोडंसं कमी कमी करत हे अशा पद्धतीने. अशा पद्धतीने जर आपण आकार दिला ना, लगेच पटकन तुम्हाला जमणार आहे. जर तुम्ही नवीन असाल त्यांच्यासाठी सुद्धा हे महत्त्वाचं आहे. मग काय करायचं, हे पहा किंवा खडूने दिलं तरी चालेल, नंतर त्याच्यावरती मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालणार आहे. आलं लक्षात तुमच्या हे. आता मग नंतर तुम्ही हे पहा अशा पद्धतीने आकार देऊ शकता. इथपर्यंत सोपं आहे. हे तुम्हाला नक्की जमणार आहे. जरी नवीन असाल त्यांच्यासाठी सुद्धा हे पहा. मग नंतर असा आकार तुम्ही देऊ शकता. हे झालं परफेक्ट. ह्यामध्ये बाहीचा आकार झालेला आहे. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने पेपर कटिंग करून ठेवा, ते लक्षात घ्या. आता इथे काय करायचं आहे, आणि खोलगट बाजू पुढच्या बाजूला असते. नेहमी खोलगट बाजूला असं मार्किंग करून ठेवा. पाठीच्या बाजूला करायचं नाहीये. बऱ्याच वेळा काय होतं, मागची बाजू पुढच्या बाजूला जोडली जाते, पुढची बाजू मागच्या बाजूला जोडली जाते. त्यासाठी हे मार्किंग परफेक्ट असतं, ते लक्षात घ्यायचं आहे. हे पहा आता हे दोन्ही सुद्धा पकडून असं आपल्याला कट करायचं. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. इथे हे पहा
आणि मध्यावरती नेहमी असं मार्किंग करून ठेवायला फक्त विसरायचं नाहीये, ते लक्षात घ्या. आता एक बाजू मी बाजूला काढते, हे अशा पद्धतीने. ही आपली उंच बाजू म्हणजे पाठीची बाजू आली लक्षात. आता ही इथूनच 2 इंचाच्या पुढे हे पहा इथपर्यंत 1 इंचापर्यंत. आता इथे बघू शकता आपलं परफेक्ट बाहीचा आकार ह्यामध्ये झालेला आहे. हे पेपर कटिंग आपल्याला अस्तरवरती ठेवून कट करून घ्यायचं आहे. सर्वात आधी कटोरी जोडतो ती बाजू हे पहा अशा पद्धतीने ह्या बाजूला ठेवा आणि कुठं बसते ते एकदा बघत जा. सरळ ठेवायचं आहे, क्रॉसमध्ये ठेवू नका. हे पहा ही बाजू सरळ झाली पाहिजे. असंच मार्किंग करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे आहे असंच मार्किंग करून घ्या सर्वात आधी. हे पहा नंतर थोडंसं वाढून घ्यायचं आहे, जास्त नाही. हे पहा आहे असं सुरुवातीला मार्किंग करून घ्या. इथे खाली सुद्धा एकदम सोपं आहे. हे पहा बघू शकता आहे असं हे मार्किंग करून घेतलेलं आहे मी. आता इथे काय करायचं आहे, एकदम थोडंसं वाढून घ्यायचं आहे. अर्धा इंचापेक्षा कमी, किंवा तुम्ही किती शिलाईमध्ये पकडता, अर्धा इंच पकडत असाल तर अर्धा इंच आलं लक्षात. अर्धा इंचापेक्षा एक लाईन कमी पकडलं तरी चालेल, फक्त जास्त असं कमी पकडू नका, ते लक्षात घ्या. मग इथं तेवढंच मार्किंग बाहेरच्या बाजूला असं करून घ्यायचं आलं लक्षात. आता ह्या सुद्धा बाजूला तेवढंच मार्किंग करून घ्यायचं आहे. किंवा इथं काय करा, हे पहा इथं मार्किंग केलं, इथे सुद्धा बाहेर थोडंच मार्किंग केलं. टेप पकडा. हे पहा बरोबर अर्धा इंचाला एक लाईन कमी आहे बघा. हे पहा असं पकडलेलं मी अर्धा इंचाला एक लाईन कमी. इथे सुद्धा बघते मी. हे पहा अर्धा इंचाला एक लाईन कमी आहे बरोबर. जास्त असं कमी सुद्धा पकडू नका. मग इथे काय करा, आहे असं ठेवून घेतलं. आता इथे काय करायचं, हे पहा इथून वरूनच आकार घ्यायचा आहे, लक्षात घ्या. इकडे वाढवायचं नाही कुठेच. हे पहा इथं ह्याच्यावरूनच आकार इकडं, हे पहा इथून घेऊन कमी कमी करत इथे घ्यायचं आहे. सोपं आहे, फक्त एवढंच वाढून घ्यायचं आहे मधला भाग इथला. आता इथे सुद्धा हे पहा खालून दिला तरी चालेल. हे पहा इथूनच घ्यायचं आहे. पहा इथून घेऊन हे पहा वरच्या बाजूला कमी कमी करत हे पहा अशा पद्धतीने. ह्याच्यामध्ये कुठेही वाढवायचं नाहीये, ते लक्षात घ्या. सोपं आहे. हे पहा इथून घेऊन इथून घेऊन परत इकडच्या बाजूला कमी आलं लक्षात. आता इथून घेऊन हे पहा इथून घ्यायचं आहे खालून, ह्या इथून हे पहा मग थोडासा इथून घेऊन इकडच्या बाजूला कमी. प्रॅक्टिस करा, नक्की जमेल. आहे असं हे मार्किंग फक्त ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. हे बरोबर झालेलं आहे. आता एवढं आपलं बरोबर शिलाईमध्ये जाऊन तेवढं बरोबर तुमचं परफेक्ट त्यामध्ये तयार होईल. आता हे व्यवस्थित मी कट करून घेते. हे पहा बघू शकता कट करून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला कटोरी ठेवून घ्यायची आहे. बऱ्याच वेळा काय होतं, कटोरी खालच्या बाजूला जोडायला कमी पडते, थोडीशी वाढून घ्या. क्रॉस ठेवली तरी चालेल किंवा सरळ ठेवली तरी चालेल. क्रॉस कपडा जास्त असेल तर अशी क्रॉस ठेवून घ्या. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. आता इथे बघू शकता आहे असं हे पूर्ण आखून घ्यायचं आहे. हे पहा इकडच्या बाजूने सुद्धा नंतर आपल्याला ते वाढवून घ्यायचं असतं. हे पहा अशा पद्धतीने गळा सुद्धा आहे असंच आखून घ्या पूर्ण. हे पहा अशा पद्धतीने आलं लक्षात. आता इथे बऱ्याच वेळा काय होतं, हा भाग आपल्याला जोडायला कमी पडतो. मग तिथे काय करायचं, हे पहा अर्धा इंच मोजून घेतलं तरी चालेल. हे पहा अर्धा इंच मोजून घ्या, अर्धा इंच. आता इथे सुद्धा अर्धा इंचाचं मार्किंग करून घ्या. इथे हे पहा अशा पद्धतीने फक्त एकच बाजू. आणि जर तुम्हाला ह्यामध्ये 2 पीस कटोरी म्हणतात, आपण मधून टक्स देतो. आता त्यांनी मला द्यायला सांगितलं, त्याच्यामुळं मी थोडंसं ह्या बाजूला सुद्धा वाढून घेते. इथे अर्धा इंच घेतलं आता ह्या बाजूला. आणि जर तुम्हाला नसेल द्यायचा तर फक्त एकच बाजू एवढी वाढवून घ्या आलं लक्षात. आता मग इथे सुद्धा हे पहा असं ठेवून घेते. इथे सुद्धा अर्धा इंच घेते वाढवून. हे पहा इथे सुद्धा मी अर्धा इंच वाढून घेते, कारण की मला त्यांनी 2 पीस कटोरी सांगितलेली आहे. तुम्हाला अशा पद्धतीने शिलाई करायची असते तर तुम्ही करू शकता. एक शिलाई करून बघायचं आहे, परफेक्ट बसतो, टोक येत नाही, एकदम परफेक्ट बसायला सुद्धा बसतो. हे पहा फक्त जोडायला कमी पडत असेल तर फक्त एकच बाजू इथपर्यंत फक्त एवढंच वाढून घ्या. आणि 2 पीस सारखी करायची असेल तर ही सुद्धा बाजू वाढून घ्या. हे पहा अर्धा इंच घेतलं. इथे सुद्धा अर्धा इंच आहे. इथे सुद्धा कडेपर्यंत घेतलं आलं लक्षात. आता हे मी बाजूला ठेवून देते. हे पहा अशा पद्धतीने. आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता इथे बाही कट करून घ्यायची आहे. बघू शकता ही बाजू मी घेते. अजून आपल्याला क्रॉसपट्टी शिल्लक राहिलेल्या बाजूला काढून घ्यायची आहे. बघू शकता एकावरती एक ठेवून घ्या. हे पहा अशा पद्धतीने कपडा चेक करायचा आहे व्यवस्थित आहे का, ते महत्त्वाचं आहे. हे पहा बाही अशी ठेवून घ्या. बऱ्याच वेळा थोडंसं क्रॉसमध्ये आहे म्हणून मी थोडीशी वरच्या बाजूला ठेवून घेतली. आता मी काय करते, ह्या बाजूने घेते म्हणजे मार्किंग आहे तुम्हाला समजायला ते सोपं पडेल. हे पहा आहे असंच हे मार्किंग करून घेते. आणि इथे बघू शकता मध्य आहे, लगेच मार्किंग करून घ्यायचं आलं लक्षात. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. इथे आपली बाही व्यवस्थित कट झाली बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं, हे पहा असं ठेवून बघा. हे
हे पहा बरोबर आलेला आहे। इथे मध्यावरती असं कट मारून ठेवा। खोलगट बाजू फक्त लक्षात ठेवा, नाहीतर काय करा, हे पहा असं मार्किंग करून ठेवा। ह्या बाजूला फक्त खोलगट बाजू पुढच्या बाजूला, हे पहा असं मार्किंग करून ठेवा। ह्या बाजूला करू नका, पाठीच्या बाजूला। हे पहा जर एक बाजू तुमची शिलाई करताना अस्तरचा ब्लाऊज आहे, एक बाजू जरी आतल्या बाजूला गेली तर एक बाजू तुमची बाहेरच्या बाजूला मार्किंग केलेली राहणार आहे। त्यासाठी ह्या बाजूला इथे आणि इथे चारही बाजूंना मार्किंग करून ठेवा। आता इथे लक्ष द्यायचं आहे। हे पहा हे डबल आहे। हे पहा शिल्लक असेल कपडा तर हे पहा अशा पद्धतीने घडी करून घ्या। हे पहा आता परत एकदा अशी घडी करून घ्यायची आहे। आता ही आपण क्रॉसपट्टी काढलेली आहे अशी ठेवून घ्या आणि आहे असंच मार्किंग करून घ्या। इथे बघू शकता मी आहे असंच मार्किंग केलेलं आहे। हे पहा ह्याच्यामध्ये काही बदल करायचा नाहीये। आता इथे हे पहा कट करून घ्या। आता हे आहे असंच आपल्याला ब्लाऊज पिसावरती ठेवून सुद्धा कट करून घ्यायचं आहे। फक्त आपण वरच्या बाजूला हे पहा खालच्या बाजूला अर्धा इंच वाढवलेलं आहे का शिलाईसाठी, फक्त ते वरच्या बाजूला हे पहा इथे जाणार तुमचं, इथे ते शिलाईमध्ये जाणार। हे पहा क्रॉसपट्टी मी तुम्हाला ओपन करून दाखवते। इथे खालच्या बाजूला आपल्याला शिलाई नसणार आहे। पहा दोन्ही बाजूंच्या दोन, फक्त हे लक्षात घ्या। हे पहा अशी घडी करून घेते। आपण हे खालच्या बाजूला अर्धा इंच वाढवलं का ते फक्त इथे वरच्या बाजूला तुमच्या शिलाईमध्ये जाणार, इथे खालच्या बाजूला शिलाई तुमची नसणार आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। आता इथे ब्लाऊज पिसावरती ठेवून कट करायचं आहे। त्याच आधी हे लेस आहे बघू शकता पुढच्या बाजूला काढून घ्यायची अशी, नंतर बाहीला लावली तरी सुद्धा चालते, किंवा जास्त असेल तर पाठीच्या बाजूला थोडीशी लावली तरी सुद्धा चालते, कारण की ते पायपिंग आहे, दिसायला आणखीन ते छान दिसेल। इथे बघू शकता हा ब्लाऊज पीस आहे, घडी करून घेते इकडून इकडच्या बाजूला, म्हणजे ही पूर्ण आपली बंद बाजू होईल, ते लक्षात घ्या। आता इथे पाठीचा भाग ठेवून घ्या आणि कट करून घ्यायचा आहे। थोडासा जास्त कपडा कट करून घ्यायचा आहे। आता इकडच्या बाजूला हे पहा अशा पद्धतीने ही कटोरी जोडतो तो भाग इथे ठेवून घ्या आणि व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। आता कटोरी हे पहा इथे ठेवून घ्या, किंवा अशा पद्धतीने इकडच्या बाजूला ठेवली तरी सुद्धा चालेल, व्यवस्थित कट करून घ्यायची आहे। आता क्रॉसपट्टी हे पहा बघू शकता एकावरती एक ठेवा, आहे अशीच कट करून घ्या। हे पहा अशी ठेवून घ्या इकडच्या बाजूला। आता आहे अशीच कट करून घ्यायची आहे। आता बाही कट करून घ्यायची आहे ह्या बाजूला। हे पहा डबल आहे, लक्षात घ्या। हे पहा बाही बसते का ते बघत जा। हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि कट करून घ्यायची आहे। आता पाइपिंग साठी पट्ट्या लागणार आहेत बघू शकता। एवढा कपडा आपला शिल्लक आहे, डबल आहे। हे पहा बंद बाजू आहे, क्रॉस कुठं आहे तिथे असं बघत जा। हे पहा क्रॉस मध्ये काढायच्यात 1 इंचच्या। सर्वात आधी काय करायचं, हे पहा क्रॉस मध्ये लाईन ओढून घ्या बरोबर अशी। हे पहा अशी लाईन ओढून घ्यायची आहे क्रॉस मध्ये। 1 इंच मार्किंग करा, ह्या बाजूला 1 इंच 1 इंच, त्याच पद्धतीने ह्या बाजूला 1 इंचाचं मार्किंग असं करून घ्या। सोपं आहे। हे पहा मग काय करायचं, 1 इंचाचं मार्किंग केलं का त्याच्यावरती अशी लाईन ओढून घ्या। हे पहा इकडे सुद्धा बाजूला अशी लाईन ओढून घ्यायची आहे बघू शकता इथे, आणि हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे। आणि जेवढा शिल्लक कपडा आहे जोपर्यंत आपला ब्लाऊज शिलाई होत नाही तोपर्यंत जवळ ठेवत जा। आपल्याला नॉड बनवायचे असतात किंवा लटकन सुद्धा आपण ह्यापासून तयार करू शकतो, ते लक्षात घ्यायचं आहे। आज आपण परफेक्ट कटिंग तुम्हाला 30 साईज मध्ये कटोरी ब्लाऊजचं व्यवस्थित आणि समजून सुद्धा सांगितलेलं आहे। त्याच पद्धतीने तुम्ही कटिंग करायचं आहे आणि ह्याचा सुद्धा मी तुम्हाला शिलाईचा सुद्धा व्हिडिओ टाकणार आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला आणखीन समजायला ते सोपं पडणार आहे। आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा, आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।